तर आपले डोळे पापी आहेत, जनकाचे डोळे निष्पाप आहेत. प्रभूवर नजर गेली आणि जनक राजा म्हणतात, विश्वामित्रा मला सांगा हा राजकुमार कोण? यानं माझ्या डोळ्याला भुरळ पडली, भुरळ. आता मला या डोळ्यानं पुन्हा दुसरी वस्तू पाहण्याची इच्छा राहिली. कोण आहे हा राजकुमार? भाव विभव सद्गतीत झालेले विश्वामित्रजी जनकाला सांगतात, राजा हा कोण आहे? हा तुझा प्रश्न अवघड आहे. हा कोण आहे सांगण्याकरता 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 ग्रंथ, सूत्र ग्रंथ, शास्त्र ग्रंथ, धर्म ग्रंथ, सगळे ग्रंथ, सगळे हा कोण आहेत याचाच विचार करतात. पण अजून वेळ लागलेला नाही. माझ्या वैकुंठवासी नाथुराम बाबांचा नेहमीच प्रमाण असायचं कीर्तनात, पुसू नका भाऊ वेदाशी काही कळाची झाली, शेष जाणू गेला तया झाल्या द्विसहस्र जीवा, देव का हो विठेवरी उभा उभा. किंवा तुम्ही नेहमी म्हणत असता प्रमाण वेदाला मी काय सांगू शकतो. जिथे वेदाचे हात टेकले, फार गोड व्हाव्यात मला ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, वेदाने सुद्धा जाणीवेचे बळे, कोण वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडा आंगळे, बोलके आथी तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बोवडे, येत सनकाधिक वेडे, पिशे झाले करिता तापसांची करसनी, कवन जवळा ठेवीचे शूळपाणी. शूळपाणी म्हणजे भगवान शंकर, तोही अभिमानू सांडुनी पायवनी माथा वाहे. लक्ष्मी सुद्धा लाजून ज्याच्या पायाची दासी झाली, त्याचा महिमा कोण वर्णन करायचा? हा कोण आहे म्हणून कोण सांगू शकतो? विश्वामित्र म्हणतात, राजा हा कोण आहे मी सांगू शकत नाही, पण तुला अनुभव घे. विश्वामित्रांना घेऊन जनक राजा मिथिलेत आले. पण लक्ष्मणाच्या मनात एक शंका आली, कारण जनक राजाच्या मुखातून एक शब्द गेला होता. विश्वामित्र जेव्हा म्हणत होते की मला हा राजकुमार कोण आहे सांगता येत नाही, त्यावेळेला जनक राजा म्हणाले, विश्वामित्रा खरं तर याच्या रूपाकडे पाहून, याच्यावर चिन्ह असलेले चिन्हाकडे पाहून मला असं वाटतं माझी मुलगी सीता त्याच्या पदरात बांधावी. पण असेल का माझ्या भाग्यात असा जावई? असेल माझं भाग्य? मला वाटतं माझी मुलगीच याला अर्पण करावी. पण मी अवघडपण करून बसलो. भगवान शंकराचं कैलासपती भगवान शंकराचं जे धनुष्य हरकोदंड, ते शंकराजवळ उचलून द्यायला 300 रुद्रगणांनी उचलून द्यावं आणि शंकरांनी हातात घ्यावं. इतकं जड धनुष्य ते यज्ञकुंडाजवळ ठेवलेलं आहे. त्या धनुष्याला जो डाव्या हातानं म्हणून उजव्या हातानं बाण लावी त्याला सीतामाळ घालील असा पण केलेला आहे.
मी विनाकारण अवघडपण करून बसलो. या कोमल हस्त राजकुमाराला एवढं मोठं आवाडवले धनुष्य उचलता येईल का हो? महाराज लक्ष्मणाची बुद्धी फार चनाक्ष आहे. लक्ष्मणाने हात जोडले. मुनिवरा एक विचारू? विश्वामित्र म्हणाले, हा विचार लक्ष्मणा विचार. विश्वामित्रजी, माझ्या भैयाकडे पाहून, श्रीरामाकडे पाहून राजा जनकाला जर आपली मुलगी माझ्या भैयाच्या पदरात बांधावी अशी इच्छा होत असेल तर मग विनाकारण कैलासनाथाचं धनुष्य कैलासावरून मृत्यूलोकावर आणण्याचं काय कारण? आणि तेचपणाला का लावलं? हा लक्ष्मणाचा प्रश्न आहे. हा लक्ष्मणाचा प्रश्न काय? कारण या प्रश्नातून आपल्याला शंकराचं धनुष्य मृत्यूलोकावर कसं आलं, तेच सीतेच्या स्वयंवरावर पणाला का लावलं याची कथा ऐकायची. माझ्या पुढे जरा प्रश्न असा झाला, रात्र थोडी झाली आणि सोंग जास्त झाली. 7वा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे. तिकडे वैकुंठवासी केशवराव मामाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला एक जवळजवळ तास 1.25 घंट्याचा विलंब झाला आहे. आणि सगळं कसं कसं आटोपायचं, पण घालू चुटकीचा मांडव घालू. शेवटी इथे दीड, तिथे एक दीड, तिथे एक दीड झाला मांडव उभा. आणि रामायण तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे ना. हे उगाच आता काहीतरी बोलवलं आता सावरगावच्या महाराजाला म्हणून बसा बुवा, नाही तर रामायण तुम्हाला माहिती आहे काय काय घडलेलं आहे. प्रभू रामचंद्र भगवान. लक्ष्मणाचा प्रश्न आहे की धनुष्य इथं कसं आलं. खरं तर कैलास राना शिवचंद्रमौळी फणेंद्रमाथा मुकुटे झळाळे. सगळ्या देवाचा देव, सब देवन के बाबा बडे बाबा. आणि त्या कैलासावरून इथं धनुष्य शंकराचं का आलं? त्यावेळेला विश्वामित्र हे धनुष्य मिथिलेत कसं आलं याची कथा सांगतात. ती आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी बऱ्याच रामायणातल्या कथा थोडसे अभिमानानं छाती फुगून सांगण्यासारख्या का आहेत गुरुजी? ह्या महाराष्ट्रातल्याच जास्त आहेत. ज्या राज्यात आपला जन्म झालाय जवळजवळ 70% रामायण महाराष्ट्रात घडलेले हे आपल्याकरता भाग्य आहे. हे रामायणच या महाराष्ट्रात घडले. महाराष्ट्रात नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याची हद्द एकत्र येते एका ठिकाणी. आणि तिथे आपल्या सगळ्यांचं एक श्रद्धास्थान म्हणून तीर्थक्षेत्र आहे. ध्यानात आलं? माहूर. माहूर काय रम्य परिसर आहे महाराज. इकडून नांदेड जिल्हा, तिकडून यवतमाळ जिल्हा आणि सरहद्दीवरती क्षेत्र आहे. मला तर श्रावण महिन्यात माहूरला गेलं की असं वाटतं की 7-8 दिवस तिथंच मुक्काम करा. त्या उंच उंच पर्वत रांगा, खळखळ खळखळ वाहणारी झरे, गगनचुंबी वृक्ष, पशु पक्षी, नाना प्रकारचे आवाज, किलबिलाट आणि त्या वृक्षावर पसरलेल्या वेली, त्या वेलीला आलेले फुलाचे गुच्छ, मंद मंद झुळकणारा वाऱ्यातून सुगंध. त्या माहूर क्षेत्रावर एक दाम्पत्य म्हणजे पती पत्नी तिथे वास्तव्य करीत होते, राहत होते, तपश्चर्या करत. त्या मातोश्रीचं नाव रेणुका आणि त्या महर्षीचं नाव जमदग्नी. जमदग्नी आणि रेणुका आजही दोघांचंही दर्शन घडतं माहूर. तिथे राहत होते. त्यावेळेला या भारत देशाचं राज्य राजा सहस्रार्जुन करत होते. सहस्रार्जुनाला 1000 राहत होते. 7व्या म्हणजे उत्तरकांडात सहस्रार्जुनाच्या कथा जर ऐकल्या ना, इतका सहस्रार्जुन पराक्रमी होता गुरुजी. त्याच्या पुढे रावण म्हणजे 10 तोंडाचे किडूक होतं. किडूक इतका सहस्रार्जुन शूरवीर राजा होता. तो सहज फिरत 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 माहूर क्षेत्री आला होता. लक्षावधी सैन्य सोबत घेऊन, हत्ती, घोडे, उंट, प्रधान, सेनापती, सैन्य. आणि माहूरचा तो परिसर पाहिला, त्याचं मन रमलं. त्यानं तळच ठोकला राजा. तिथेच राहिला. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले,
राजा त्याच परिसरात रमला होता. एक दिवस रेणुका मातेनं आपल्या पतिराजाला जमदाग्नीला विचारलं, स्वामी माझ्या मनात एक विचार आलाय. जमदाग्नी म्हणाले, काय ग रेणुके? मला वाटतं सहस्रार्जुनाचं लाखो सैन्य आपल्या आश्रमावर जेऊ घालावं, राजाला सुद्धा जेऊ घालावं. जमदाग्नी हसले, पागळीस का ग रेणुके तू? आपलं काय खरे? निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गोवा. कंद मुळ फळ खाणारे झोपडीत राहणारे आपण लोक, आणि राजाला जेऊ घालायचं, आणि राजाचं सैन्य लाखो लाखो. हे कसं शक्य होईल आपल्याकडून? आपली काय ताकद आहे? रेणुका माता नाराज झाली. स्वामी माझ्या मनातच उद्भवलं, काय असतं महाराज, ज्याचं काही खरं नसतं त्याला वाटतं किती किती खर्च करावा, आणि ज्याचं पेटून नाही, पेटून द्यायचं नाही म्हणा आपल्याला कोणाचं, पण दिलं तरी जळणार नाही 7 दिवस. त्याला वाटतं 2 रुपये जर खर्च केले तर लेकरायचं कसं होईल. ज्याचं काहीच खरं नाही रेणुकीचं, ती रेणुका म्हणते सगळं सैन्य आणि राजा जेवू घालायचा. जमदाग्नी म्हणाले, विचार सोडून दे, मनातला वेडे, आपण गरीब माणसं, आपण भिकारी हो, आणि राजाला जेवू घालणं म्हणजे साधी गोष्ट. रेणुकेनं हट्टच घेतला. रेणुका माता म्हणाली, बोलू का स्वामी? आपण जरी दरिद्री आहोत, पण माझा विश्वास आहे माझ्या मालकावर. माझ्या मालकाचा हात ब्रह्मदेवाच्या मुकुटापर्यंत जाऊ शकतो, कारण जमदाग्नी येतो. ब्रह्मदेव तुमच्या शब्दाबाहेर जात नाही. मी एक युक्ती सांगते तुम्हाला. इंद्राची आठवण करा, इंद्र बोलवा, आणि त्या इंद्राजवळून कामधेनू बोलवून आणा. कामधेनूला एका क्षणात जे मागितलं ते देती. कामधेनू कडून आपण स्वयंपाक करून घेऊ, सहस्रार्जुनाचं सैन्य घेऊ, घालू, आनंद घेऊ. जमदाग्नी हसले, रेणुके काय बुद्धिवानीच ग तू, म्हणजे पुन्हा लोटायचं, साताऱ्याला दान करायचं. कामधेनू आणायची इंद्राकडून, आणि राजाचं सैन्य जेवू घाल. हा, पण इच्छा झाली. ठीक आहे, इच्छा झाली ना तुझी, ठीक आहे, ठीक आहे. नाही, सहस्रार्जुन राजाला जाऊन आमंत्रण द्या, वेळेवर आमंत्रण देऊन राजा आहे तो कसाही. जमदाग्नी उठले, सहस्रार्जुनाला जाऊन भेटले, सांगितलं, राजे आज 12 वाजता आमच्या आश्रमावर तुमचं लक्षावधी सैन्य, हत्ती, घोडे, उंट सगळेच्या सगळे घेऊन या. आज आमच्यातर्फे तुम्हाला भोजन. ते राजा तर थकत झालं. त्याला वाटलं, अरे साधू, झोपडीत राहणारा साधू, आणि माझं एवढं सैन्य जेवू घालतो. राजाने विचार केला, जमदाग्नी जमदाग्नी काय करील सांगता येत नाही. आमंत्रण स्वीकारलं. ठीक आहे म्हणाले, मुनिवर येतो आम्ही, करा तयारी. जमदाग्नी येऊन अनुष्ठानात बसले, ध्यानस्थ बसले. ध्यानच नाही, काय विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल त्या मनी पैसला. सारखं रेणुका मातेनंच उठवलं. 11 वाजले, 12 वाजता जेवू घालायचं. स्वामी उठा, आपल्याला राजाला जेवू घालायचं. इंद्राला बोलवा, कामधेनू आणा. डोळे उघडले, इंद्राचं स्मरण केलं. एका सेकंदात इंद्र पुढे उभा राहिला. सामर्थ्य होतं महाराज, आईशे बळ आणि काचे अंगी. समर्थ होते जमदाग्नी. इंद्र पुढे उभा राहिला, आणि इंद्रानंच नमस्कार केला. बाबा कशाला बोलावलं? जमदाग्नी म्हणले, मला माहित नाही, तुझ्या आईला जाऊन विचार, काय पंचायती करते तिचं तिलाच माहिती. इंद्रानं जमदाग्नीला रेणुका मातेला विचारलं, माय कशा करता माझी इच्छा केली? रेणुका मातेनं सांगितलं, मला सहस्रार्जुनाचं सैन्य जेवू घालायचं, आमच्याकडे काही नाही. तेव्हा कामधेनू पाठव स्वर्गातून. दुसऱ्या सेकंदात इंद्र गुप्त झाला, आणि कामधेनू प्रगट झाली. प्रभू रामचंद्र भगवान. षोडशोपचारान कामधेनूची पूजा रेणुकेने केली. गंधम धूपम दीपम नैवेद्यम पंचारती सगळी तिची पूजा केली, आणि हात जोडून विनंती केली, कामधेनू माते. कारण ज्ञानोबा म्हणतात, ते जो जे जेव्हा मागे ते एक सरा प्रसवूची लागे. कामधेनूला जे जे मागितलं ते एका क्षणात देत असते. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी ह्या 3 गोष्टी स्वर्गातल्या अशा आहेत, इच्छा केली ते देतात. कामधेनू आली, तिची पूजा झाली, आणि रेणुका मातेनं सांगितलं, सहस्रार्जुनाचं सैन्य किती आहे माते, मोजणं तुझं काम.
तितके ताट सोन्याचे, आणि जितक्या स्वर्गात भाज्या करण्याची पद्धत असेल तितक्या सोन्याच्या वाट्या, चंदनाचे पाट, सगळा थाटमाट राजभोजनाचा. एवढीच माझी विनंती पूर्ण कर. डोळे मिटून रेणुका माता उभी राहिली. एका मिनिटात पाहता पाहता चमत्कार झाला. तिथे असं मैदानच मैदान झालं की लक्षावधी सैन्य पंग धरून बसू शकेल. केशर, कस्तुरी, चंदन, सुगंधी द्रव्य मिश्रण करून सडे शिंपल्या गेले. पटापटा 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 पाठ अंतरल्या गेले. ताटाला पाठ, बसायला पाठ, पाठीला पाठ, अगरबत्त्यांचा झगमगाट. कामधेनू होत, कामधेनू होती. आणि स्वर्गीय स्वयंपाक, मृत्यू लोकातला नाही, स्वर्गातला स्वयंपाक. सोन्याचे ताटल, सोन्याच्या वाट्या. सगळे नजर लावून पाहायला लागले, पण उचलू नका बर. सोन्याचे ताटल, सोन्याचे वाट्या. घम 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 सुगंध दरवळू लागला. कारण स्वयंपाक स्वर्गातला होता, मृत्यू लोकातला नाही. मृत्यू लोकातला स्वयंपाक एकाच चुलीवर, एकाच राशीचे तांदूळ, एकाच पातेल्यात आणि एकाच सुगरणबाईनं भात करावा. त्या भाताचे 3 प्रकार होऊ शकतात. भगुन्याचा वरचा थर तांदूळवाडी शिजतच नाही. मधात चमचा जर घातला चिकलठाणा, आणि बुडाशी जर घातला तर जळगाव जांभूळ. भात एक, भगुन एक, प्रकार 3. हा स्वर्गातला स्वयंपाक होता. ज्ञानोबा वर्णन करतात. सुगरणी आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे. या कामात 4 गोष्टीची आवश्यकता असते. बाई स्वयंपाक करणारी सुगरण असावं, आणि उदार असावं. उदार म्हणजे भरपूर वाढावं अशी तिची इच्छा असावं. कधी कधी उदार असती, सुगरण नसती. कधी सुगरण असती, उदार नसती. बाई एखादी उदार असते, तिला वाटतं किती किती खाव महाराजांना, किती किती खाव, किती किती. पण कसं खाव, तिचे केलेले भजे इथं अडकतात. पाणी पाणी त्याच्याशिवाय गिळत नाही. असं इथं अडकून बसतात. भजेच नसतात, ते बोंड असतात. भजे असे असतात. आम्ही अमरावतीला कार्यक्रम केला. आमचे नवनाथ भाऊ होते. ते म्हणले, महाराज तुम्हाला काय वाटलं भजा अडकला? आमचे नवनाथ भाऊ म्हणले, महाराज हे कार्यक्रम पोटावर करायला पुरतो, नुसत्या जेवणावर इतकं पद्धतशीर जेवण असतं. काय काय पदार्थ असतात महाराज. आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला कळत नाही कशाबरोबर काय खावं. बाई सुगरण असते. एखादी बाई सुगरण नसती, उदार नसते. एका सुगरण बाईनं अशा पातळ पुऱ्या केल्या, पारदर्शी. इकडून तिकडे माणूस दिसायचा, इतक्या पातळ तळ्यात तळून पुऱ्या केल्या. 25 पुऱ्या ताटात घेतल्या. 50 माणसाची पंगत बसलेली होती. बाईनं ताटात घेतल्या, घरी हातानं वाढलीच नाही, फक्त पुरी पुरीच. म्हणजे सुगरण आहे पण उदार नाही. आता तुम्हाला हसू आलं बाई म्हणलं, जेवणारातही 2 गुण असावं. ज्ञानोबा म्हणतात सुगरणी आणि उदारे हे बाईचे गुण. रसज्ञ आणि जेवणारे, जेवणाऱ्या माणसाला रसज्ञता असली पाहिजे. म्हणजे त्याला पदार्थाची चव कळाव. तर बाईने केलेल्या स्वयंपाकाचं चीज. साहेब, जेवणाऱ्याला जर रसज्ञता चवच कळाली नाही. बरेच असे नमुने पंक्तीत बसल्यावर कोण मीठ कशात घेते असे पाहतात. आता मीठ कशात घ्यावं एवढी अक्कल जर नसाव, त्यांना जेवायला कशाला यावं. रसज्ञता पाहिजे. कशा सोबत काय खाल्लं पाहिजे ही रसज्ञता आहे. आणि दुसरी गोष्ट, रसज्ञ असून जेवणारा पाहिजे. आमचे काळे बापू सांगायचे वैकुंठवासी, ते म्हणायचे जेवणारा म्हणजे कसा असा, त्याचं हे बरोबरीत आलं पाहिजे. जेवल्यावर इथून जर वळंबा लावला, वळंब्यातच आलं पाहिजे, पोट इथपर्यंत आलं पाहिजे. आता तुम्हाला नवल वाटेल की असे जेवणारे असतात का? असतात. काय झालं, लोणार, आमच्या लोणारला
संत खटकेश्वर संस्थान म्हणून एक संस्थान आहे आणि त्या संस्थानात मला 11 मेंबर पैकी एक म्हणून मला ट्रस्टी घेतलेलं आहे त्याच्यात. त्या आमच्या अध्यक्षाची ती बुद्धी, महाराज जर ट्रस्टी घेतले तर दिंडी चालवती, संस्थानची दिंडी, म्हणून ती दिंडी आली माझ्याकडे. त्या दिंडीचं संचलन माझ्याकडे आलं. मी 4 वर्ष दिंडी चालवली, राजीनामा दिला मी, कारण दिंडीतले लोक भजन करत नव्हते, मला ते आवडत नव्हतं, तो विषय वेगळा. पण ती दिंडी माझ्याकडे 4 वर्ष होती, लोणार ते पंढरपूर. 150 माणसं आमच्या दिंडीत होती. आमची दिंडी जेव्हा घाटावर गेली, कळंब तालुका आहे, केज, कळंब, आमची दिंडी मंठा, सेलू, माजलगाव, धारूर, केज, कळंब या मार्गाने जात होती. आणि त्या कळंबच्या जवळ एक साळेगाव माळेगाव नावाचे गाव आहे जवळजवळ. त्या साळेगावला आमच्या 11 वाजताचं न्याहाळ्याचं जेवण होतं. 150 माणसं आमच्या दिंडीत. आमची दिंडी त्या गावात गेली, त्यांनी आमचं स्वागत केलं. वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात आम्हाला मारुतीराच्या पारावर नेलं. आम्ही तिथे थांबलो, आमच्या आंघोळी राहिल्या होत्या, त्यांनी व्यवस्था केली. विहीर आहे, मोटर चालू आहे, तिथे आंघोळी करा. वारकरी आंघोळी करू लागले आणि मी त्यांना विचारलं, म्हणलं साळेगावकर आता पंक्ती बसवा लवकर, आम्हाला पुढचा प्रवास आहे. ते म्हणले महाराज आमच्या गावात पंक्ती नसतात. मला मराव काय मी मग आता पत्रिकेवर तुमचं नाव आहे साळेगावचं, पंगत नाही. ते म्हणले तुम्ही चिंता करू नका, आम्ही अशी एकत्र पंगत बसवत नसतो. आमच्या गावाची पद्धत आहे, आम्ही एका घरी 4 वारकरी, दुसऱ्या घरी 5 वारकरी, तिसऱ्या घरी अशा आपापल्या पद्धतीनं वारकरी वाटून नेत असतो. म्हणलं ठीक आहे, कोण्याही पद्धतीनं, पण जेव घाला दादा हो, आम्हाला काय करायचं, भुके गेले वारकरी जेव घाला, त्यांचं ते ठरलं. वारकरी आंघोळी करून आले आणि मग एक माणूस येऊ लागलं, तशी वारकरी त्याच्या मागे जाऊ लागले. गुरुजी वारकरीची जात हुशारच. तुमच्यासारखे फ्रेश कपड्यावाला आला की त्याच्या मग 5-5, 6-6 जाऊ लागले आणि मळक्या कपड्याचा माणूस दिसला की पोट दुखतोय म्हणू लागले. ते हुशार असतात वारकरी, कोणाच्या घरी कसं असतंय काय काय ते दिंडीत त्याच्याकरताच ते जातात बिचारे. मला न विचारतात, आंघोळ केली पूजा करत बसलो. मला कशाला विचारतात की मनानं जशी जशी आमंत्रण आली तशी जेवायला चालली. एक तिथलेच एक ऑफिसर साहेब आपल्या साहेबासारखे आले आणि त्यांनी मला हात जोडले होते सकाळी, महाराज मला 9 वारकरी द्या. पण साहेबांच्या बाईसाहेब इतक्या नाजूक 9 वारकऱ्याचा स्वयंपाक करायला 9 वाजल्यापासून 1 वाजवला बाईनं. आरामशीर पापडासारख्या त्या पोळ्या, 9 माणसाचा स्वयंपाक, जवळजवळ 12 वाजले असते. सगळे वारकरी गेले, जेवू आले, झोपले. पण माझ्याजवळ खानदानी 2 जेवणारे होते, कारण ते असे बसले होते दोन्हीकडून. त्याला माहित होतं महाराजाच्या बरोबर जरा बरं बुरं असतंय. ते अशाने बसले. बंजारी समाजाचे आमचे दगडू नाईक चव्हाण, आमच्या गावच्या दगडू नायकाला जरी इथं आणायचं असेल तर पुढच्या वर्षी आणतो मी. आजही साहेब, आजही आमचा दगडू नाईक आमची 7.5 किलोची पाहिली, 7.5 किलोची पाहिली, 3.5 किलो बुंदी मोजून द्यायची. किती? 3.5 किलो. आणि पाणी न पिता दगडू नाईक तितकी खाऊन घेतो. तमार समधी सौ 3.5 किलो बुंदी खाणारा बरं वजन आहे तसं 1 क्विंटल 15 किलो वजनाचा माणूस आहे, कष्टाळू आहे.